लालबागच्या राजाच्या दर्शनाला लाखो भाविक येतात। यावेळेस भक्तांना कोणताही त्रास होऊ नये म्हणून या ठिकाणी उच्च दर्जाचे 300 सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत। मंडळाच्या आणि पोलिसांच्या माध्यमातून एआय तंत्रज्ञानाचा वापर करून सीसीटीव्हीद्वारे समाजकंटकांवर नजर ठेवली जाणार आहे। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी महेंद्र जोईल यांनी। आपण सध्या लालबागच्या राजा ह्या मंडळाच्या सीसीटीव्ही केंद्राजवळ आहोत। यावेळेस लालबागच्या राजा मंडळाकडून आणि जे पोलीस प्रशासनाकडून एआय टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात येणार आहे आणि या ठिकाणी जर आपण पाहिलं तर ही सगळी यंत्रणा जी आहे ती बाप्पाचं दर्शन घेणारा जे भाविक येत आहेत, जे देशभरातून राज्यभरातून जे भाविक येतात आहेत, लांबून लांबून दुरून जे भाविक येतात त्यांचं जे आहे ती सुरक्षा जे आहे ते त्यावरती या ठिकाणी जे ते निगराणी ठेवली जाणार आहे। कुठल्याही पद्धतीचं जे आहे ते स्नॅचिंग असेल किंवा काही कुठली अपरिचित घटना घडली असेल तर ती ह्या सीसीटीव्ही कॅमेऱ्याच्या ज्या माध्यमातून जे आहे ती पाहिली जाणार आहे आणि त्यावर जे आहे ते कारवाई केली जाणार आहे। त्याचबरोबर पाहिलं तर आपण प्रत्येक ठिकाणी जे ते कॅमेरे लावण्यात आले आहेत। जर कुठे ट्रॅफिक जे आहे ते असेल तर ते ह्या कॅमेऱ्यातून पाहिल्यानंतर त्या ठिकाणी पोलिसांनी ट्रॅफिक पोलिसांच्या माध्यमातून तेही मोकळं करता येणार आहे आणि एकंदरीत एकूण 300 जे आहे ते ह्या ठिकाणी हे सीसीटीव्ही वापरण्यात येणार आहेत आणि एआय टेक्नॉलॉजीचा वापर करून या पद्धतीने जे आहे ते या सीसीटीव्ही केंद्रामधून जे आहे ते नजर ठेवण्यात येणार। त्यामुळे बाप्पांची सुरक्षा ही जी आहे ती लालबागच्या राजा आणि पोलीस प्रशासनाकडून जे आहे ते इथे येणाऱ्या प्रत्येक भाविकांवरती जे आहे ते आणि भाविकांना जर कुठल्या पद्धतीचा त्रास होत असेल किंवा समाजकंटकाकडून काही कुठलीही अपरिचित जर घटना घडत असेल त्यावरती या सीसीटीव्ही केंद्रातून जी आहे ती नजर ठेवली जाणार आहे। व्हिडिओ जर्नलिस्ट विजय देशमुखसह मी महेंद्र जोईल, जय महाराष्ट्र न्यूज, मुंबई।